नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये वस्तुमान असते आणि ती जागा व्यापते. यालाच आपण द्रव्य म्हणजेच मॅटर म्हणतो. पण हे द्रव्य सर्वत्र सारखे नसते. रसायनशास्त्रात याचे वर्गीकरण दोन मुख्य पद्धतीने केले जाते. जी काही पहिली पद्धत आहे तिला आपण भौतिक वर्गीकरण असे म्हणतो. जी काही पहिली पद्धत आहे त्याला आपण काय म्हणतो? भौतिक वर्गीकरण. ह्यालाच आपण फिजिकल क्लासिफिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही दुसरी वर्गीकरण आहे तर ते आहे रासायनिक वर्गीकरण. रासायनिक वर्गीकरण यालाच आपण केमिकल क्लासिफिकेशन असे म्हणतो. केमिकल क्लासिफिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, द्रव्याचे जे काही भौतिक अवस्था आहे ह्या अवस्थेनुसार त्याचे तीन मुख्यतः प्रकार पडतात. जो काही पहिला प्रकार आहे तो आहे स्थायू. काय आहे बघा तो? स्थायू. पहिला प्रकार आहे स्थायू. ह्यामध्ये ज्याचा आकार आणि आकारमान निश्चित असते द्रव्याचा, ह्याला आपण काय म्हणतो रे? स्थायू. उदाहरणार्थ काय की लाकूड असेल किंवा लोखंड आहे की ज्याचा आकार काय असतो रे? निश्चित आहे आणि तिचं आकारमानही निश्चित आहे. त्यानंतर जी काही दुसरी अवस्था आहे भौतिक, कोणती आहे तर ती आहे द्रव. काय आहे बघा? द्रव. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही ही भौतिक अवस्था आहे ह्यामध्ये निश्चित आकार नसतो, पण काय असते रे? निश्चित आकारमान असते. उदाहरणार्थ काय? पाणी किंवा तेल. स्थायूला आपण सॉलिड म्हणतो, द्रवला आपण लिक्विड म्हणतो. तर जी काही तिसरी भौतिक अवस्था आहे ती आहे वायू. आणि यामध्ये काय असते रे? आकार आणि आकारमान दोन्हीही निश्चित नसते. वायूला आपण गॅस म्हणतो आणि ह्याचं उदाहरण काय आहे रे? हवा आणि ऑक्सिजन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही भौतिक वर्गीकरण स्थायू, द्रव, वायू किंवा द्रव्य म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एकदा मराठी लेक्चरवालीला नक्की भेट द्या. ह्याचे इन डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तरी तुम्ही एकदा चॅनेलला नक्की भेट द्या आणि ह्या संकल्पना समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही दुसरी पद्धत आहे रासायनिक वर्गीकरण. आता बघा, हे जे काही वर्गीकरण आहे हे द्रव्याच्या अंतर्गत रचनेवर आधारित आहे आणि याचे दोन मुख्य भाग आहेत. एक आहे शुद्ध पदार्थ, म्हणजेच काय? जो काही पदार्थ बनलेला आहे त्यामध्ये असणारे जे काही द्रव्य आहे ह्यामध्ये तो शुद्ध पदार्थानं बनला आहे का तो मिश्रणाने बनला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे त्यामध्ये आतल्या भागामध्ये जे काही द्रव्य आहे ते शुद्ध आहे काय मिश्रण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे जे काही पुढील भाग पडतात तर ते काय आहे ते? तर एक आहे शुद्ध पदार्थ, ज्याला आपण प्युअर सबस्टन्स असे म्हणतो. आणि त्यानंतर जे काही दुसरं आहे ते काय आहे बघा? मिश्रणे. काय आहे बघा? मिश्रणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही शुद्ध पदार्थ आहेत म्हणजेच काय की ज्या पदार्थातील सर्व घटक कण रासायनिकदृष्ट्या समान असतात अशा पदार्थाला आपण काय म्हणणार आहे? शुद्ध पदार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं मी काय सांगितलं बघा, शुद्ध पदार्थ म्हणजेच काय? ज्या पदार्थामधील सर्व घटक कण रासायनिकदृष्ट्या समान असतात अशा पदार्थाला आपण काय म्हणायचं आहे? शुद्ध पदार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही शुद्ध पदार्थ आहेत ह्यामध्ये दोन भाग पडतात. एक आहे मूलद्रव्य आणि दुसरे आहेत संयुगे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं आहे ते काय आहे बघा? मूलद्रव्य. काय आहे बघा? पहिला ह्यामध्ये जो काही सब पॉईंट आहे तो काय आहे बघा? मूलद्रव्य.
तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पदार्थाचे साध्या रासायनिक क्रियेने अपघटन करता येत नाही अशा पदार्थाला मूलद्रव्ये म्हणतात. मूलद्रव्येच म्हणजेच काय, आपण त्याला म्हणणार आहे इलेमेंट. काय म्हणणार आहे बघा, इलेमेंट्स. लक्षात आलं का, मूलद्रव्य म्हणजे इलेमेंट. ज्या पदार्थाचे साध्या रासायनिक क्रियेने अपघटन करता येत नाही अशा पदार्थाला आपण काय म्हणायचे, मूलद्रव्य. मूलद्रव्य म्हणजेच काय सांगितलं बघा, ज्या पदार्थाचे साध्या रासायनिक क्रियेने अपघटन करता येत नाही. लक्षात आलं का. आता बघा, ही जी काही मूलद्रव्ये आहेत, ही मूलद्रव्ये ही 3 प्रकारची असतात. मी काय सांगितलं, ही जी काही मूलद्रव्ये आहेत ही 3 प्रकारची असतात. पहिला आहे धातू, ज्याला आपण मेटल असे म्हणतो. दुसरा आहे अधातू. दुसरा काय आहे बघा, अधातू. आणि तिसरा आहे धातू सदृश्य. काय आहे बघा, धातू सदृश्य. हा फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मूलद्रव्याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक आहे धातू, दुसरा आहे अधातू. आणि ह्यामध्ये मी फक्त जस्ट इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला सांगते, काय आहेत रे, धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. काय आहेत, धातू सदृश्य मूलद्रव्य ही आहेत. हे काय आहेत रे, शुद्ध पदार्थामध्ये पहिलं झालं मूलद्रव्य. तर दुसरं काय आहे, तर दुसरं आहे संयुगे. काय सांगितलं बघा, दुसरं जे काही आहे ते आहे संयुगे. आता संयुगे म्हणजेच काय, तर संयुगे म्हणजेच काय, कंपाऊंड. काय सांगितलं बघा, कंपाऊंड. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुगे म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधाने ठराविक प्रमाणात एकत्र आल्यावर काय होतं रे, संयुग बनते. काय सांगितलं बघा, संयुग म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्य, 2 किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधाने ठराविक प्रमाणात एकत्र आल्यावर संयुग बनते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही संयुगे आहेत, ही 2 प्रकारची असतात. जे काही पहिलं संयुग आहे हे असतात कार्बनी संयुगे. काय सांगितलं, पहिले जे काही संयुगे आहेत हे असतात कार्बनी संयुगे. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बनी संयुगे म्हणजेच ऑर्गॅनिक, ज्यात कार्बन हा मुख्य घटक असतो. लक्षात आलं का, हे नेहमी लक्षात ठेवा. मी काय सांगितलं बघा, ज्यात कार्बन हा मुख्य घटक असतो. उदाहरणार्थ काय, साखर किंवा ग्लुकोज ही काय आहेत रे, कार्बनी संयुगे, की जी 2 किंवा अधिक मूलद्रव्ये ही काय एकत्र झाल्यानंतर ना बनलेली आहेत. त्यानंतर जे काही दुसरं आहे ते आहे अकार्बनी संयुगे. काय आहेत बघा, अकार्बनी संयुगे. तर विद्यार्थी मित्रांनो, अकार्बनी संयुगी म्हणजेच काय, इनऑर्गॅनिक, जी सामान्यतः आपल्याला कशापासून मिळतात रे, खनिजापासून मिळतात. जी सामान्यतः खनिजापासून मिळतात. खनिजापासून मिळतात. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो, असं कोणती अकार्बनी संयुगे आहेत जे आपण दररोजच्या वापरात वापरतो. उदाहरणार्थ काय, की ज्याच्याशिवाय आपली तहान भागत नाही ते पाणी, आणि ज्याच्याशिवाय आपल्याला अन्न जात नाही ते मीठ. हे काय आहेत रे, अकार्बनी संयुगे. लक्षात आलं का. म्हणजे जे काही शुद्ध पदार्थ आहे ह्यामध्ये मूलद्रव्ये आणि संयुगे येतात. आणि त्यानंतर जे काही रासायनिक वर्गीकरणामध्ये जे काही दुसरं आहे ते आहे मिश्रणे. काय आहे बघा, मिश्रणे. जे काही दुसरं आहे ते आहे मिश्रणे. नावावरूनच कळलं असेल तुम्हाला, मिश्रणे म्हणजे मिक्सचर, 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात. बघा, मिश्रणे म्हणजेच काय बघा, 2 किंवा अधिक पदार्थ
कोणत्याही प्रमाणात एकत्र आले की मिश्रण तयार होते. काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? मिश्रण म्हणजेच काय? 2 किंवा अधिक पदार्थ. लक्षात आले का? मिश्रण तयार होते. तर हे जे काही मिश्रण आहे ह्यामध्ये 2 प्रकार आहेत की पहिला जो काही प्रकार आहे तो आहे एकजिनसी मिश्रण. काय सांगितलं मी? जे काही पहिलं आहे ते काय आहे बघा? एकजिनसी मिश्रण, ज्याला आपण होमोजिनियस मिक्सचर असे म्हणतो. मी काय सांगितलं? जे काही एकजिनसी मिक्सचर आहे ह्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर. आणि जे काही दुसरं आहे ते काय आहे बघा? बहुजिनसी मिक्सचर. बहुजिनसी मिश्रण, त्याला आपण काय म्हणतो रे? हेटेरो हे बघा मिश्रण खूप चुका व्हायला लागल्या. तर काय आहे? जे काही दुसरं आहे बहुजिनसी मिश्रण ह्याला आपण काय म्हणतो? हेटेरोजिनियस मिक्सचर. तर विद्यार्थी मित्रांनो, एकजिनसी मिश्रण म्हणजेच काय? की ज्या मिश्रणात घटक सर्वत्र सारखेच मिसळलेले असतात. आणि जे बहुजिनसी मिश्रण आहे म्हणजेच काय? की हे जे काही मिश्रण आहे ह्यामध्ये जे काही घटक आपण मिक्स केलेले आहेत, मिसळलेले आहेत, हे आपल्याला वेगवेगळे दिसतात. म्हणजेच काय? उदाहरणार्थ वाळू आणि पाणी. ह्यामध्ये आपल्याला दिसून येतं की वाळू आणि पाणी ह्यांचं काय आहे रे? मिश्रण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे जे काही द्रव्याचे वर्गीकरण आहे ह्याचा कण आणि कण समजून घेतलं आहे. हे वर्गीकरण फक्त पुस्तकापुरते मर्यादित नाही, तर आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विज्ञानाचा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवण्यासाठी मराठी लेक्चरवालीला एकदा सबस्क्राईब करा.